नमस्कार. आज मराठ्यांचा माहीत नसलेला इतिहास या सीरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज 10 जानेवारी 2026 या तारखेला दत्ताजी शिंदेंना एक प्रश्न विचारलेला होता, की "क्या पटेल क्या और लढेंगे?" आणि तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणतात, की "क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे." त्याच्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहेत. नमस्ते. तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि हळू-हळू मराठा साम्राज्याची जबाबदारी ही पेशव्यांकडे आली आणि पेशव्यांनी पुण्यामधूनच सर्व महाराष्ट्रावरती आणि भारतावरती नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. पुढं ज्यावेळेस पहिला बाजीराव यांनी आपलं साम्राज्य जे आहे, तर ते उत्तरेमध्ये वाढवायला सुरुवात केली आणि त्यांना साथ देण्यासाठी मल्हारराव होळकर हे सैन्य त्यांच्यासोबतच होतं आणि दत्ताजी शिंदे ही सगळी मराठा सैन्य अ, पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत होते. पुढे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आणि उत्तर भागामध्ये मराठ्यांचं वर्चस्व राहावं आणि उत्तर भागामध्ये मराठ्यांना नियंत्रण ठेवता यावं याच्यासाठी त्यांनी मध्य भारतामध्ये म्हणजे आजचा मध्य प्रदेश आहे, या भागामध्ये 2 सैन्यांची निवड केली. म्हणजे 2 सरदारांची निवड केली. त्याच्यामध्ये दत्ताजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे 2 नेते होते. कारण उत्तरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे मुघल साम्राज्याची सत्ता दिल्ली या ठिकाणावरूनच संपूर्ण भारतावरती नियंत्रण ठेवीत होती. त्याच वेळेस मराठ्यांनी पण उत्तर भारतामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांचा मुलगा, पहिल्या बाजीरावाचा मुलगा जो राघोबादादा आहे, तर त्यांनी उत्तरेपर्यंत म्हणजे अटकेपर्यंत झेंडा फडकावलेला होता. असं सांगितलं जातं. म्हणजे पाकिस्तानमध्ये अटक नावाचं शहर आहे आणि तिथपर्यंत मराठ्यांनी आपली तलवार गाजवलेली होती आणि अहमदशाह अब्दालीला त्या खैबर खिंडीच्याही पलीकडं मराठ्यांनी पाठवलेलं होतं. तर झालं असं, की ज्यावेळेस मराठ्यांना म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य एकतर वरचढ चाललेलं आहे आणि मुघलांचं साम्राज्य हे रसातळाला चाललेलं आहे, असं मुघलांना पण समजलेलं होतं. आणि त्याच वेळेस नादिरशाह हा भारतावरती सारखं आक्रमण करीत होता. तर नादिरशहाचा पराभव आपण करू शकत नाही. एकटा मुघल सैन्याने पराभव करू शकत नाही, असं त्या अहमदशहाला म्हणजे मुघलांचा जो राजा आहे, तर त्या बादशहाला वाटत होतं. तर त्यावेळेस आपल्याला कोणतरी जोडीदार असावा आणि त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे युद्धामध्ये. अशासाठी त्यांनी मराठ्यांशी संधान साधायचं ठरवलं आणि मराठ्यांचा त्यावेळेसचा पेशवा होता, की नानासाहेब. नानासाहेबांना त्यांनी पत्र लिहून दिल्लीला बोलावून घेतलं आणि सांगितलं, की आम्हाला नादिरशहाचा पराभव करण्यासाठी किंवा त्यांनी जर आमच्यावरती आक्रमण केलं, तर आम्हाला मदत करावं लागेल असं वचन द्या. तर त्यावेळेस मराठे आणि मुघल यांच्यामध्ये एक तह झाला आणि हा सर्वात महत्त्वाचा तह आहे. कारण असं आपल्याला शिकवलं गेलं किंवा सांगितलं गेलं, की संपूर्ण भारतावरती मुघलांचं साम्राज्य होतं. परंतु त्याच मुघलाच्या साम्राज्याला संरक्षण देण्यासाठी मराठ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि तह झाल्यानंतर त्या तहामध्ये असं ठरलं, की संपूर्ण मुघल साम्राज्याला हे मराठ्यांचं एक संरक्षण कवच राहील आणि त्याच्या बदल्यात मराठ्यांना सरदेशमुखी आणि चौथाई देण्यात येईल, असं ठरलं होतं. तर त्यावेळेस उत्तर भारतावरती नियंत्रण ठेवण्यासाठी दत्ताजी शिंदे आणि मल्हारराव होळकर ही 2 घराणी होती. तसंच मराठ्यांना असं वाटत होतं, की आपला दिल्लीपर्यंत तर अ, आपलं साम्राज्य गेलेलंच आहे किंवा आपण संरक्षण देत आहे. तर तसंच मराठ्यांचं साम्राज्य हे बंगालपर्यंत पण असावा. परंतु बंगालमध्ये एक नजीब खान तर तो तिथं राज्य करत होता आणि त्या नजीब खानाला ह्या मराठ्यांचा खूप राग होता. त्याच्यामुळं त्याने ठरवलं, की ज्यावेळेस अहमदशाह अब्दाली येईल, तर त्याला आपण मदत करायची आणि मराठ्यांचा पराभव करायचा आणि मराठ्यांचा पराभव करण्यासाठीच वास्तविक पाहता खरं कारण तेच आहे, की मराठ्यांचा पराभव करण्यासाठी त्या अहमदशाह अब्दालीला ह्या नजीब खानाने पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर मराठ्यांचा पराभव करायला तुम्ही इथं भारतामध्ये आक्रमण करा आणि आम्ही तुम्हाला मदत करू, असं त्यांनी अहमदशाह अब्दालीला सांगितलं आणि त्याच्यानंतर अब्दालीने भारतावरती आक्रमण केलं. म्हणजे याच्या आधी सुद्धा आक्रमण केलेलं होतं. जवळ त्यांनी 8 आणि काही संदर्भामध्ये 9 वेळा भारतावरती आक्रमण केलेलं आहे, असं अब्दालीच्या बाबतीत सांगितलं जातं. परंतु ज्यावेळेस मराठ्यांच्या सीमा ह्या स्वराज्याच्या सीमा ह्या बंगालपर्यंत पोहोचवायच्या होत्या. तर त्यावेळेस दत्ताजी शिंदे हे यमुनेच्या काठावरती आपलं सैन्य घेऊन नजीब खानाचा पराभव करायला तिथं पोहोचले होते. नजीब खानाला त्यांनी शुकताल या ठिकाणी नजीब खान बसलेला होता. तर त्या शुकतालाच्या तिथं त्यांनी त्याला पूर्णतः वेढा घातलेला होता. परंतु धूर्त नजीब खानाने काय केलं, तर अहमदशाह अब्दालीला गुपित पत्र लिहिलं आणि इकडं
दत्ताजी शिंदेसोबत संधान साधायचा. म्हणजे की माझी चूक झालेली आहे, तुम्ही मला माफी द्या, मी तुम्हाला शरण येतो, असं पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. त्यांना गाळं ठेवून तिकडं अहमदशाह अब्दालीने दिल्लीवरती आक्रमण केलं आणि ज्यावेळेस मराठ्यांचं सैन्य इकडून दत्ताजी शिंदे हे ते पाठलाग करीत होते, त्यावेळेस त्यांनी त्यांचा मुलगा तैमूर त्याला दिल्लीवरती ठेवलं आणि त्याच्यासोबत त्याचा सहजोडीदार रोहिला ह्याला पण त्याच्या संरक्षणासाठी तिथं ठेवलेलं आहे. ज्यावेळेस मराठ्यांनी तिथं दिल्लीमध्ये गेले, तर त्यावेळेस तिथं दिल्लीमध्ये कुतुबशहा, त्यानंतर दत्ताजी शिंदे आणि रोहिला, नजीब खान यांचं युद्ध झालेलं आहे आणि त्यावेळेस त्याच युद्धामध्ये मराठ्यांवरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि यमुना अ, नदी ओलांडून अचानकपणे अहमदशाह अब्दालीच्या सैन्यांनी आक्रमण केल्यामुळं आणि मराठा सरदार तिथं जागरूक नसल्याकारणाने तिथं मराठ्यांचा पराभव झालेला आहे. 10 जानेवारी 1760 रोजी ज्यावेळेस अहमदशाह अब्दालीचा सैन्याने आणि कुतुबशहा यांनी ज्यावेळेस दत्ताजी शिंदेच्या मानेवरती तलवार ठेवून विचारलं की "क्या पटेल?" पटेल म्हणजे पाटील, की "क्या पटेल? क्या और भी लढेंगे?" त्यावेळेस दत्ताजी शिंदे मृत्यूच्या थारोळ्यात पडलेले आहे. पूर्ण शरीरावरती जखमा झालेल्या आहे आणि त्यावेळेस दत्ताजी शिंदे म्हणतात की "क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे." आणि असं म्हटल्यानंतर त्या नजीब खानाला म्हणजे कुतुबशहाला अ, खूप राग आलेला आहे आणि त्या कुतुबशहाने काय केलेलं आहे, तर दत्ताजी शिंदेचं शिर धडावेगळं केलेलं आहे आणि त्यांचं मुंडकं घेऊन त्या अहमदशाह अब्दालीच्या सैन्यांमध्ये फिरवलेलं आहे आणि एक विडंबना केलेली आहे त्यांच्या मृत्यूची. पण ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी 20-22 दिवस गेलेले आहे आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये मात्र अ, उत्सव साजरा होता. कारण उदगीरचा तह झाला होता आणि निजामाचा पराभव हा सदाशिवभाऊंनी केलेला होता. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण ज्यावेळेस ही बातमी मराठ्यांना कळाली, की दत्ताजी शिंदेंचा मृत्यू झाला आणि त्यांचं शिर तलवारीमध्ये असं लटकून त्या सैन्यांमध्ये त्यांच्या मृत्यूची अ, हेळसांड केलेली आहे. तर त्यावेळेस मराठ्यांनी अ, अहमदशाह अब्दालीला धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे आणि पुढं सदाशिवभाऊ याची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत विश्वासराव हे सगळं सैन्य घेऊन 1760 पासून 60 नंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दरम्यान 1760च्या आपलं सैन्य घेऊन उत्तरेकडं आगेकूच केलेली आहे आणि पुढं 1761लाच म्हणजे 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आणि करेक्ट 1 वर्षानंतर जवळ-जवळ 14 जानेवारी 1761ला हरियाणामधील पानिपत या ठिकाणी अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांचं सैन्य म्हणजे ज्याचं नेतृत्व विश्वासराव आणि सदाशिवभाऊ करीत होते. तर ह्यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे आणि ह्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झालेला आहे. परंतु मराठे किती अ, शौर्याने लढले होते, तर त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. आज फक्त आपण दत्ताजी शिंदेंचा पराक्रम पाहिलेला आहे आणि ज्यावेळेस मृत्यूच्या थारोळ्यात पडलेला असताना सुद्धा दत्ताजी शिंदेंनी त्यांना दिलेलं उत्तर हे खूप महत्त्वाचं होतं. कारण त्याच उत्तरामुळं अनेक वर्ष मराठ्यांना लढण्याची प्रेरणा भेटलेली आहे. नेक्स्ट पार्टमध्ये बघायचे पानिपतचं तिसरं युद्ध 14 जानेवारी 1761. धन्यवाद.